खानापूरचे आमदार विठ्ठलराव पाटील विठ्ठलराव हलगेकर यांचं एक घर आणि त्यांचा मलबा जुन्या घराचा काढताना साप कालपासून दिसालाय आणि ह्या पायपेत काढताना मला हलकासा दिसला आणि तर हा मलबा काढणं कठीण होतं लक्षात घ्या आणि हा साप आता कन्फर्म पण झाला आणि तुम्ही बघू शकता साप आपल्याला घाबरतात नाही काढणं किती कठीण आहे बघा आणि असा हा सापडला पण चावऱ्या साप सर्वात रागीट आणि आम्हाला शंका होती हाच असण्याची शक्यता आहे म्हणून किती बिडूकाला माहीत नाही लक्षात घ्या पण ह्याच्या पोट भरलेलं दिसायला आहे आणि म्हणून हा साप लोकांना विशेषतः वाटत होतं सरांना पण वाटलं की कालपासून कसं काय थांबलाय पण विरुळा साप म्हणा किंवा घोणं सतत जुळतात हे मोठ्या प्रमाणात आजूबाजूला असतात आणि खायला मिळालं राहायला मिळालं तर साप कित्येक दिवस आपल्या त्याच ठिकाणी राहू शकतात हा काल दिसला होता बेडूक त्याच्या समोर खाल्ला आणि आज पण परत दिसला त्यांनी मारायचं नाही ठरवलं आणि योगायोगाने तो येऊन सापडला पण हा वेरुळा जातीचा बिनविषारी साप आहे लोकांना माहीत नसतंय आणि सर्वात जास्त चावणार असल्यामुळे चावला तर बस आम्ही घाबरतो पण चावला तरी काही होत नाही हे माहिती असणं गरजेचं आहे लक्षात घ्या आपली शेपटी तो जोरानं फिरवतो आणि ती कट होते आणि हा तोंड आवाज सतत चावायला येतो तुम्ही इथं चावलेला मला बघितलं असणार आणि घाणेरडा वास पण सोडतोय कदाचित तो बेडूक खाली उलटी करेल मी आता त्याला